दिवाळी म्हणजेच दिव्यांचा उत्सव, पण त्याहूनही जास्त असतो तो चविष्ट फराळांचा. आणि दिवाळीच्या फराळाची सुरुवात होत असते ती म्हणजे तोंडात टाकताच विरघळणाऱ्या बेसन लाडूने. चला तर मग आज आपण पाहूयात दाणेदार, मऊसूत आणि परफेक्ट अशा बेसन लाडूची सोपी पद्धत. चला तर मग या लाडूसाठी लागणारं साहित्य बघून घेऊया. मी इथे 1 कप बाजारचं तयार बेसन घेतलं आहे आणि अर्धा कप पिठी साखर घेतली आहे. तुमच्याकडे मेजरिंग कप नसेल तर घरातलं कोणतंही 1 वाटीचं माप फिक्स करा आणि त्यामध्ये तुम्ही 1 वाटी बेसन घ्या आणि अर्धा वाटी पिठी साखर घ्या. त्यानंतर आपल्याला एक तूप लागणार आहे, तर तिथे मी अमूलचं तूप घेत आहे. हे तुम्ही थोडंसं रूम टेम्परेचरवरचं पाव वाटी तूप घ्या, जेणेकरून ते आपल्याला थोडं थोडं करून घालता येईल. सोबतच काही ड्रायफ्रूटसुद्धा घ्या. चला तर मग आता आपण कृती सुरुवात करूया. आधी आपण एक जाड बुडाची कढई घ्यायची आहे आणि त्यात 2 ते 2.5 छोटे चमचे तूप घालून घ्यायचं आहे. मंद आचेवर हे साजूक तूप वितळून घ्यायचं आहे. तूप वितळल्यानंतर त्यामध्ये आपण घेतलेलं 1 कप बेसन आहे ते घालून भाजायला सुरुवात करायची आहे. इथे आपलं तूप व्यवस्थित गरम झालं आहे. आता आपण त्यामध्ये बेसन घालून घेऊयात. गॅस बारीक करायचा आहे जरा बेसन घालताना, जेणेकरून ते पटकन भाजायला लागू नये. आणि मंद आचेवर नंतर मग तो गॅस करायचा आणि छानपैकी खरपूस भाजायला सुरुवात करायची आहे. बेसन व्यवस्थित भाजणं हीच एक महत्त्वाची स्टेप आहे, कारण जर बेसन व्यवस्थित भाजलं तर आपले लाडूसुद्धा छान होतात आणि ते खाल्ल्यावर आपल्याला कोणताही त्रास होत नाही. बेसन भाजताना घाई करू नका. मंद आचेवर ते बेसन सतत ढवळत राहा, कारण बेसन जसजसं भाजत जाईल तसतसं त्याचा रंग बदलत जाईल आणि एक छान असा खमंग असा सुगंध दरवळायला सुरुवात होईल. इथे मी चिमूटभर मीठ टाकलं आहे आणि थोडंसं तूपही घालून घेते. तूप कधीच एका वेळी घालू नका, ते थोडं थोडं करून घालत राहा, जेणेकरून तूप अतिप्रमाणात त्या बेसनामध्ये होणार नाही. बेसन सतत ढवळणं खूप महत्त्वाचं आहे. तुम्ही गॅस चालू करून बेसन तसंच ठेवलं तर ते भाजून जाऊ शकतं. आता इथे तुम्ही बघताय की आपलं बेसन खूप व्यवस्थित भाजलं आहे, कारण त्याचा रंग खूप छान आला आहे आणि मला सुगंधही खूप व्यवस्थित येतो आहे. तर आता याच्यामध्ये आपण पिठी साखर घालायची आहे. तर इथे मी अर्धा कप एवढी पिठी साखर घेतली आहे, पण मी सगळीच्या सगळी नाही घालत आहे. थोडीशी पिठी साखर मागे ठेवून दिली आहे, कारण प्रत्येकाचं गोड आवडीचं प्रमाण हे कमी जास्त असू शकतं. आमच्याकडे कमी गोड खातात, त्यामुळे मी अर्ध्या वाटीतलंसुद्धा पिठी साखर कमी घातली आहे. तुम्हाला जसं आवडेल तुमच्या आवडीनुसार पिठी साखर तुम्ही कमी जास्त करून घेऊ शकता. आणि हो, पिठी साखर घालण्याआधीच जेव्हा बेसन भाजून झालं तेव्हा मी गॅस पूर्णपणे बंद केला होता आणि त्यानंतरच पिठी साखर घातली आहे. आणि ही पिठी साखर आपण व्यवस्थित त्याच्यामध्ये एकजीव करून घ्यायची आहे. हे मिश्रण व्यवस्थित तयार झालं की आपण एखाद्या दुसऱ्या भांड्यामध्ये किंवा पसरट ताटामध्ये काढून घ्यायचं आहे, कारण कढई गरम आहे. अति बेसन भाजलं जाऊ नये यासाठी आपण दुसऱ्या भांड्यात काढून घेतलं आहे. आता हे बेसन मी पुन्हा एकदा मिक्सरमध्ये फिरवून घेणार आहे, जेणेकरून त्याचं तूप जे आहे ते उष्णतेने सुटेल आणि आपल्याला लाडू वळायला थोडं सोपं जाईल. तर इथे तुम्ही बघू शकताय मी मिक्सरमध्ये हे सगळं मिश्रण फिरवून घेतलं आहे आणि आता दुसऱ्या भांड्यामध्ये काढून घेते आहे. तर आता हे मिश्रण आपल्या लाडू वळण्यासाठी तयार आहे. आपण आता लाडू वळायला सुरुवात करूयात. तर इथे मी लाडू वळायला घेतले आहेत आणि मला ते 2 हाताने जसे वळतात तसे येत नाही, मी असेच वळते. पण तुम्ही बघू शकता ज्यावेळेला मी माझा लाडू वळून होतो आणि मी तो हातामध्ये फिरवते गोल गोल, त्यावेळेला त्याला छान अशी एक तुपाची ग्लेज येते आणि खूप छान गोल आकारही येतो आहे. तर अशाच पद्धतीने तुम्हीसुद्धा सगळे लाडू वळून घ्यायचे आहे. 1 कप वाटीमध्ये माझे जवळजवळ 9 ते 10 लाडू वळून झाले आहेत. इथे मी मनुके घेतले आहेत, त्याच्यामध्ये तुम्ही कुठलेही आवडीचं ड्रायफ्रूट याच्यामध्ये लाडूमध्ये घालून वळू शकता. इथे आपले मऊ लुसलुशीत आणि दाणेदार असे छान बेसनाचे लाडू तयार आहेत. तुम्हीसुद्धा ही रेसिपी नक्की एकदा घरी ट्राय करून बघा आणि इतरांनाही खायला घाला. आणि तुमच्या काय प्रतिक्रिया आहेत हे मला तुम्ही आमच्या कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा. आणि हो, व्हिडिओ जर आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि इतरांसोबत शेअर करा. चॅनलला अजूनही सबस्क्राईब केलं नसेल तर पटकन जाऊन करा, कारण ते फ्री आहे. सोबतच बेल आयकन प्रेस करा, जेणेकरून इथून पुढे येणाऱ्या सगळ्या नवीन व्हिडिओजचं नोटिफिकेशन तुम्हाला मिळत राहील. चला भेटूया पुन्हा एका नवीन व्हिडिओमध्ये. बाय बाय.